हॅलो डिअर फ्रेंड्स, चला इंग्रजी शिकूया. पण इंग्रजी शिकूया स्टोरीच्या माध्यमातून. येस, सगळ्यांना स्टोरीज आवडतात. का? बिकॉज दे आर इंटरेस्टिंग. आणि आज आपण इंग्रजी शिकणार आहोत, काही प्रमाणात मराठी आणि काही प्रमाणात इंग्रजीमध्ये स्टोरी ऐकून. स्टोरीमुळे काय असतं, इंटरेस्ट डेव्हलप होतो. आणि इंग्रजी बोलण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय, की तुम्ही इंग्लिश जास्त ऐकलं पाहिजे. जास्त इंग्रजी ऐकल्यामुळे काय होतं, की तुमचं प्रोनाऊन्सिएशन, उच्चार सुधारतात आणि इंग्लिश स्ट्रक्चर परफेक्ट होतं. दॅट्स वाय वी शुड लिसन इंग्लिश केअरफुली. बिकॉज गॉड हॅज गिवन अस 2 इयर्स. देवानं 2 कान दिलेत अँड 1 माउथ, मीन्स इट्स फंक्शन शुड बी डबल. सो लेट्स इम्प्रूव्ह इंग्लिश. चला इंग्लिश शिकूया विथ द हेल्प ऑफ स्टोरी. वन्स इन अ सर्टन जंगल देर वर मेनी एनिमल्स. एका जंगलामध्ये अनेक प्राणी होते. अमॉंग देम देर वर 2 फ्रेंड्स, मंकी अँड डॉंकी. वन डे दे वर कॉर्लिंग. एका दिवशी ते भांडणं करत होते. मंकी वॉज क्लेमिंग दॅट ग्रास इज ग्रीन, whereas donkey was claiming that grass is of course black. And monkey was right, but donkey is donkey. गाढव गाढव असतो. माकड म्हणू लागलं की गवताचा रंग हिरवा असतो आणि ऑफकोर्स गाढव म्हणू लागलं गवताचा रंग काळा असतो. दे टूक द मॅटर टू दी जज, द किंग, द लॉयन. त्यांनी मॅटर कुठे घेऊन गेला? राजाकडे, जजकडे. द जज लिसन द मॅटर केअरफुली. त्यानं ते मॅटर ऐकला राजाने. अँड ही केम टू नो द रियालिटी. त्यांना कळालं. आणि रागाने त्यांनी काय केलं, ही सेंट द मंकी आउट ऑफ द फॉरेस्ट. जंगलाच्या बाहेर हाकलून दिलं. कुणाला? माकडाला. मंकी वॉज कन्फ्यूज. ही कुडंट अंडरस्टँड व्हॉट हॅपन टू मी. ही वॉज शुअर दॅट ही वॉज राईट. त्याला माहिती होतं की मी बरोबर आहे, तरी पण राजाने मला का हाकलून दिलं. अँड ही वेंट टू गॉड. तो देवापाशी गेला अँड टोल्ड दी गॉड, गॉड व्हॉट्स माय मिस्टेक. तेव्हा माझी चूक काय आहे, राजाने मला हाकलून दिलं. द गॉड सेड द किंग वॉज राईट, मीन्स द लॉयन वॉज राईट. कारण की यू वर फायटिंग विथ द फुलिश. तू फायटिंग करत होतास किंवा आर्ग्युमेंट करत होतास, वाद घालत होतास मूर्खासोबत, विच इज ऑल्सो अ फुलिश थिंग. मूर्खासोबत वाद घालणे म्हणजे मूर्खपणा आहे. टू कॉर्ल विथ द फुलिश इज अ फुलिश थिंग. बिकॉज यू वर राईट अँड ही वॉज रॉंग. बिकॉज फुलिश पीपल fight or argue, of course, in a foolish way. And that's why the king was right. आणि त्या माकडाला ती गोष्ट पटली, म्हणजे ते म्हणणं पटलं. So this story gives a wonderful message that we should not waste our spend time in arguing with the foolish. Because foolish are foolish. They think that everything good thing is in a very foolish way. Sometimes they think wrong also in a right way. And that's why we should not waste our time arguing or fighting with the foolish. I hope you understand this story, and that's why the main intention of this story or video is to develop English with the help of English story actually. I hope you may have understood. Story कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, विदाउट हेजिटेशन तुम्ही लिहिणार कॉमेंट बॉक्समध्ये. आय विल वेलकम ऑल दी कॉमेंट्स. अँड ऑफकोर्स दिस चॅनल इज स्पेशली फॉर इंग्लिश, क्योंकि चॅनल, कारण की चॅनलचं नाव काय आहे, इंग्लिश फॉर करियर. Because it's right, English for career, English for personality, and of course English for confidence. इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला इंग्लिश जास्त ऐकलं पाहिजे. आणि अशा स्टोरीज फार तुमच्या बिलकुल दे विल बी हेल्पफुल टू यू. ओके, सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल, बिकॉज नॉट फॉर माय बेनिफिट बट फॉर युअर फ्युचर notification. Meanwhile, I take your kind leave. Have a great time. Bye bye.